हॉस्टेल्स आहेत, लहान मुलांचे हॉस्टेल, मोठ्या मुलांचे हॉस्टेल, त्यानंतर शेती विभाग आहे. आता नवीन आम्ही उद्योग भवन चालू करतो, त्याचं एक सेटअप आहे. तर हे सगळं आपण बघूयात. सगळं जसं काम चालतं ते आपल्याकडे वेळ थोडा आहे, आपण बघू. आणि नंतर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे ती पण बघूया. तत्पूर्वी मी सरांना विनंती करतो की तुम्ही तसं किती दस बोलूया हां तिथेच बोलूया. पण ते काल आपला जसा विषय होता की बाबा संस्थांनी देणगीवर अवलंबून न राहता किंवा CSRवर अवलंबून न राहता संस्थेत काहीतरी सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, म्हणून हा साथी चप्पल उद्योग चालू केलेला आहे आपण 2 वर्षापूर्वी. ही सगळी प्रभू सरांची संकल्पना आहे, आमचे विक्रम प्रभू सर. आणि हे साथी चप्पल उद्योग जो आहे त्याच्याबद्दल मी सरांना विनंती करतो, ज्यांनी ही कशी कन्सेप्ट आपण म्हणजे आपल्या याच्यात आली आणि आपण ती कशी करतोय थोडक्यात सांगा. या सर्वांना नमस्कार. आपण दिव्यांग क्षेत्रात काम करत असताना आम्ही सर्वे करायचो, शाळेच्या मुलांचे सर्वे किंवा कोविड नंतर अपंगाचे सर्वे केले की कोणाच्या घरात काय अडचणी आहेत. त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की बरेच दिव्यांग असे आहेत जे ज्यांच्याकडे काम नाही आणि ते काम नसल्यामुळे घरी म्हणजे घरच्यांवर असं बोल वाटतो, त्याप्रमाणे ते राहिलेलं आहे. मग अशा मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का, या दृष्टीने आपण ही स्लीपरचं जे युनिट आहे ते चालू केलं. त्याच्यामध्ये आपण मुलांना सुरुवातीला एक 10,000 रुपयाचा मटेरियल फ्री देतो आणि त्यांनी ती विक्री करायची त्याच्या घरापाशी किंवा त्याचा इतर जो मुख्याच्या जागा असतात तिथे बसून त्याचं प्रॉफिट त्यांनी पूर्ण ठेवायचं आणि ती रक्कम परत गुंतवत राहायचं. असं आपली एक कन्सेप्ट होती, ती आता चालू आहे. सध्या 40 मुलं आपले काम करतात त्याच्यामध्ये. ते बटन बसण्यासाठी इथे पंच पण असतात आणि शीट असतात मोठे ते दाखवतात. मशीनमध्ये टाकून आपण तिथं पंचिंग करून घेतो सुरुवातीला. मग जे कटिंग सेटअप त्याला आपण ग्राइंडर आहे इकडे त्यांनी ते सॉफ्ट करून घेतो. ड्रिल आहे बाजूला बटन बसवण्यासाठी त्याला छद्र मोठे करून घेतो आणि नंतर मग ब्रेड फिटिंग करतो. एका दिवसाला साधारण 300 स्लीपर हे मुलं बनवतात. हो 300 स्लीपर 4 जण मिळून. हो 4 दिवसाला 300. दिवसाला 300.